छावा भाग 111. पालीहून रायगडी आलेले महाराज गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या दारू कोठारासमोर मांडलेली तोफांची भांडी निरखीत निळोपंतांना म्हणाले, फरांसिसाच्या वकिलानं दिला शब्द पाळला पेशवे? जी. आताशीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे. निळोपंतांनी अधिकाचा तपशील दिला. पन्हाळ्यावर भेटलेल्या डच वकील लेफेबरने आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारुगोळा रायगडी पाठविण्याची व्यवस्था केली होती. मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन करून घ्या पंत. कसल्या तरी विचारात गढलेल्या महाराजांनी घोड्याचे थोपटावे तसे गाड्यावरच्या एका तोफेचे पाठवान थोपटले. दारू कोठाराची बंदिस्ती नजरेखाली घालून ते निळोपंत जोत्याजी केसरकर, येसाजी कंक यांच्यासह बालेकिल्ल्याकडे निघाले. निळोपंतांनी एक महत्त्वाचा निरोप त्यांच्या कानी घातला. कर्नाटकातून हर्जी राजांचा हारकारा आला आहे. प्रांताच्या कारभारासाठी हर्जींना पावलोपावली रघुनाथपंत हणमंत्यांना सल्ला विचारण्याचा प्रसंग येतो. हणमंते कोठीबंद असल्यानं निळोपंत अर्ध्यावरच थांबले. छत्रपती रुकले. त्यांनी विचारले, काय उपाय आहे यावर हर्जींचा पंत? लगबगीने पेशव्यांनी हर्जींचा बेत छत्रपतींच्या समोर ठेवला. ते म्हणतात, हणमंत्यांकडील दफ्तरी कागदपत्र ते सर्व जप्तीनं हस्तगत करण्याचा हुकूम व्हावा. महाराज विचारात पडले. रघुनाथपंतांचा कर्नाटकाचा कारभार चोख होता. फक्त कटाच्या घालमेलीच्या वेळी त्यांनी काही धरसोडी दाखविली होती. तसे केल्याने नतीजा काय पावतो एवढे कळण्याएवढी शिक्षा त्यांना झालीही होती. निर्णय देत महाराज म्हणाले, पंत, हर्जींना कळवा. रघुनाथपंतास मुक्त करून कर्नाटकाच्या मुजुमची अखत्यारी त्यासच पुन्हा सुपूर्द करावी. कागदपत्र बोलतात ते त्यांच्या कलमबाज धन्याच्या इशारतीवर. ते तसेच बोलते करून चालवावे. माणसे चुकतात, पण दुरुस्त करून घेणाऱ्यानं चुकून नाही चालत. अपेक्षा नसलेला निर्णय ऐकून निळोपंतांनी नेटके असलेले उपरणे पुन्हा नीट करून रुकार भरला. जी. कंक काका, हंबीरराव केव्हाचे फिरतात वऱ्हाडातून माघारी? आम्ही वाट बघतोय त्यांची. रामराजांच्या लग्नाच्या विचाराने छत्रपतींनी येसाजींचा माग घेतला. जी. परतीच्या वाटावर आहेत सरलस्कर. 4-8 दिवसात गड चढावत ते. झडते मुजरे स्वीकारीत महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले. तिथे खंडोजी, प्रल्हादपंत, खंडेराव पानसंबळ आणि बांदल मावळातून आलेला दिपाई बांदल या बाईचा नातू शंकराजी अशा आसामी होत्या. शंकराजी खास वजेने छत्रपतींना भेटण्यासाठीच आला होता. तो कमरेत लवून बैठकीवर बसलेल्या साहेबस्वारींना म्हणाला, सरकार, आमच्या आजीला थोरल्या धन्यानी दिलेली मौजे परहेरची देणगी काही लाभत नाही. चोळी लुगड्याची देण हाय ती. पाणी सोडावं का आम्ही त्याच्यावर? त्रासल्या चर्येने त्याने हातातील कागदपत्रांची थैली पुढे होत महाराजांच्या पायांजवळ ठेवली. मान खाली घातली. शंकराजी दिपाई बांदलांचा नातू होता. त्याच्या बापाने रायाजीने थोरल्या स्वामींनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवरच्या 2 वेळा केलेल्या चालीत मोलाची कामगिरी केली होती. त्यासाठी मेहर होऊन मौजे परहेरचे इनाम दिपाईला चोळी लुगडे म्हणून खुद्द आबासाहेबांनी बहाल केले होते. शंकराजीने पायांशी ठेवलेल्या थैलीवर टाकलेली नजर तशीच उचलून महाराजांनी खंडोजींना दिली. तत्परतेने पुढे होत त्यांनी थैली उचलली. आतील कागदपत्र बाहेर घेऊन ते पडताळू लागले. बांदल, सुमार असा. आबासाहेबांनी दिला शब्द पाळू आम्ही. महाराजांनी शंकराजीला धीर दिला. अंदाजासाठी चिटणीस खंडोजींच्याकडे बघितले. या अस्सल सनदा आहेत स्वामी, थोरल्या स्वामींच्या शिक्के दस्तुराच्या. खंडोजींनी रुजवात दिली. महाराजांनी शांतपणे शंकराजीला विचारले, कसली तकलीफ आहे तुम्हास बांदल? जी.
मावळाचं कारभारी गोपाळरायाजी हे कागद मानाय तयार नाहीत. नवं आण म्हणत्यात. शंकराजीने अडचण सांगितली. काय? महाराजांची भुवई चढली. खंडोजींना तत्काळ आज्ञा मिळाली. चिटणीस, गोपाळरायाजींना कलमी समज द्या. बांदल आम्हास जातीनं भेटले. कागदांची रुजवात दिली आहे. कैलासवासी स्वामींनी मौजे परहेर दिपाई चोळी लुगडे म्हणून इनाम दिले आहे. ते अवलाद अफलाद तसेच चालविणे. ताज्या सनदेची उचूर न करीत जाणे. फिरून काडीचा बोभाट येईल तो जमेस नाही. मान डोलवून खंडोजींनी रुकार भरला. शंकराजीची चर्या मिळाल्या न्यायाने उजळून आली. धन्यांची मेहरबानगी म्हणत तो मुजरा देऊन निघून गेला. महाराज, बऱ्हाणपूरला ठाण झाल्या गनिमानं नांग्या पसरायला सुरुवात केली आहे. महत्वाची बाब पुढे घेत प्रल्हादपंत क्षणभर थांबले. कानी पडेल ते ऐकायला सिद्ध असलेल्या महाराजांनी त्यांच्यावर नजर जोडली. 14,000 स्वारांच्या दिमतीनं बऱ्हाणपुराहून कूच झालेला हसन अली खान तळकोकणचा रोख धरून मजलांनी येतो आहे. संगती त्याचा मजला हुसेन आहे. सांगितलेल्या चालीवर महाराजांचे ऐकण्यासाठी प्रल्हादपंत थांबले. विचारात गढलेले स्वामी बघून दुसरी वार्ता बोलावी की नको या विचारात ते पडले. बोला प्रल्हादपंत, आम्ही सारे समजून आहोत. नाशिक पट्ट्यात शाब्दी खान मुल्हेरला पोहोचला आहे. मुल्हेरच्या किल्लेदार देवीसिंहाचा जोर घेऊन तो आमच्या साल्हेरीला भिडला आहे. आमचे रूपाजी त्याला हुलकावण्यात देत हररोज त्याच्यावर छापे घालत आहेत. बोलता बोलता महाराज बैठकीवरून उठले. शून्यात पक्की रोवल्यागत दिसणारी त्यांची नजर जसे समोरचे साल्हेर मुल्हेरच बघत असल्यासारखी दिसू लागली. येसाजी, निळोपंत, पानसंबळ, आवजी, प्रल्हादपंत सारेजण त्यांच्या या आगळ्या मुद्रेकडे बघतच राहिले. क्षणार्धात त्या मुद्रेवरच्या शोधक डोळ्यांतले भाव पालटले. मान डुलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे महाराज बोलले. औरंग याहून पसरत्या नांग्यांनी येणार हे हेरून आहोत आम्ही पंत चिटणीस. आम्ही पुन्हा चाल घेऊ या रास्त हिशेबानं त्यानं नगरचं ठाणं शहजादा आझम, मुनवर आणि किलीच खान यांची कुमक देऊन भक्कम केलं आहे. औरंग येतो आहे तो राजरोस वाजत गाजत हमला पुकारून. पण डोळ्यात चीड उतरलेले छत्रपती अस्वस्थपणे थांबले. कसला तरी पेच उकलण्यासाठी स्वतःत गुंतल्यासारखे झाले. भोवतीच्या असामी समोर नसल्यासारखे एकलेच पाय फेर घेऊ लागले. ते बघून न राहावलेले खंडेराव अदबीने म्हणाले, काही अडचण जोखीम असेल तर हुकूम व्हावा धण्यांचा. खूप खोलवर मन टोकरत गेलेले महाराज ते ऐकून भान घेत म्हणाले, खंडेराव, कोंडाजी फर्जंद कुठं आहेत सध्यास? कल्याण भिवंडी भागात ते तुकाजी पालकरांच्या दिमतीत आहेत स्वामी. प्रल्हादपंतांनी तत्परतेने पूर्तता केली. प्रल्हादपंत, त्यांना तातडीनं रायगडी पेश घ्या. आमच्या भेटीस पाठवा. छत्रपतींनी एकांत घेण्यासाठी हात उठविला. यावेळी कोंडाजीचीच याद का व्हावी हा विचार मनाशी घोळवीत प्रत्येक असामी बाहेर पडली. गडाच्या आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या शिळाबंद खलबत खाण्याच्या कोनाड्यातील टेंभे ढणढणत होते. त्यांच्या तांबूस पिवळ्या उजेडात 3 मुद्रा उजळून निघाल्या होत्या. बाहेर थंडीने गारठलेली रात्र गड धरून पसरली होती. सरलष्कर हबशी हाताबाहेर गेला आहे. बैठकीवर बसले महाराज हंबीररावांना चिंतेने म्हणाले. त्यांच्यासमोर वीरमांडा घेऊन वऱ्हाडातून आलेले हंबीरराव आणि कल्याण प्रांतातून आलेले कोंडाजी फर्जंद बसले होते. कानात प्राण आणून ते आपल्या धन्याचा सल ऐकत होते. उभा आपटा गाव जाळून गेला हबशी. नागोठाण्यात आपल्या कैद रयतेची नाकं छाटण्या एवढा माज भरला आहे त्यास.
जंजिरा दर्यादोस्त झाल्याखेरीज आम्हास चैन नाही. कोनाड्यातील पेटते टेंभेच जसे महाराजांच्या डोळ्यात उतरले. ते ऐकताना मिशांचे कंगोल ताठरलेले हंबीरराव चटक्या चिडीने म्हणाले, आज्ञा करावी धनी, याच पावली भिडताव आम्ही जंजिऱ्याला. वऱ्हाडाची केली ती गत जंजिऱ्याची केल्या बिगार त्वाण दावा येतच नाही आम्ही. नाही मामासाहेब, या दर्याच्या पाणसावजासाठी आम्ही तुम्हाला मोगलाईच्या तोंडावरून नाही काढू शकत या ऐन समयी. त्यासाठीच कोंडाजींना याद घेतलंय आम्ही. छत्रपतींची नजर कोंडाजींवर खिळली. डोळ्यांसमोर जंजिरा तरळत असलेले कोंडाजी जी म्हणत बसल्या जागीच सरसावले. कोंडाजी, तुम्ही खास हुन्नराचे. आबासाहेबांच्या सेवेत कुल 60 आसामींनिशी अजब चाल ठेवून पन्हाळा पाडलात तुम्ही. हे काम त्याहून जोखमीचं. पन्हाळा डोंगरी किल्ला, हा जलकोट. दर्याच्या लाटा हबशाच्या बसकणीत बोट शिरकू देत नाहीत. महाराज थांबले. त्यांचे डोळे कोंडाजींच्या कंगणी पगडीभर फिरले. पेटत्या टेंभ्यातील फुटती ठिणगी उसळून उठावी तसे कोंडाजी एकाएकी मांड मोडीत उठले. तिबारीचा मुजरा भरत दबक्या खरखरीत बोलीत ठाशीने म्हणाले, घेटला ह्यो पानकोटाचा इडा आम्ही. खंडोबाच्या आन भाकीनं धनी. ह्या कोंडाजीचं पाय हबशाच्या बसकटीवर पडलं म्हणून खातर धरावी. दारवच्या कोटाराबराबर जंजिराच्या भंडारा दर्यावर उधळूनच पायधूळ घ्याया येऊ आम्ही. तळपत्या डोळ्यांच्या कोंडाजींनी झटकन लावून महाराजांच्या पायांना हात भिडविला. शाब्बास, भले फर्जंद. आमची हीच उमेद होती तुमच्याकडून. कोंडाजींना मानवस्त्र बहाल करण्यात आली. खलबतातून उठताना हंबीरराव कोंडाजींना जाणता सल्ला देत म्हणाले, जो काय माणूस चालीत घ्यायचा तो इमान इस्वासाचा उचला. दर्याच्या पाण्यावर हात मारतील असं ताटपवनीचं गडी निवडा. कोंडाजी त्या मायेला दाद देत गर्दन हलवून नुसते हसले. खलबत उठले. हटत्या शिळेतून बाहेर पडताच थंडीच्या झबकाऱ्याने महाराज खलबताच्या दारातच थांबले. त्यांच्या मनचे हबशाचे विचार क्षणभर तुटल्यासारखे झाले. त्यांची जागा घरगुती नात्याने घेतली. शिळे बाहेर आलेल्या हंबीररावांना ते लगावाच्या बोलीत म्हणाले, मामासाहेब, तुमच्याकडं आहे ती आमची कामगिरी जरा वेगळी. बोलावं की. दाद भरताना हंबीररावांच्या मिशांखालून वाफारा सुटला. कोंडाजी त्यांना अवसर देण्यासाठी निघून गेले. मामासाहेब, मासाहेब गेल्या. नको त्या वाटेनं. आमचे रामराजे उघडे पडले. त्यांचे हात पिवळे करावेत हे योजून त्यासाठीच तुमची वाट बघत होतो आम्ही. सोयराबाईंच्या आठवणीने हंबीररावांचे मनही धरल्यासारखे झाले. ते काहीच बोलले नाहीत तसे छत्रपती थांबत म्हणाले, बोलला नाहीत तुम्ही? काय बोलावं धनी. असं का केलं त्यांनी नाही उमगत. बाळराजासनी भेटलाव आम्ही तर बिलगून म्हणलं ते. हंबीरराव ते चित्रच डोळ्यांसमोर ठाकल्याने पुढे बोलूच शकले नाहीत. काय काय म्हणाले ते? महाराजांचा आवाज चिंबला होता. हेच की आमासनी नजर कैदेत टाकू नका म्हणून सांगा दादा महाराजासनी. बऱ्हाणपूर वऱ्हाड मारणाऱ्या निधड्या हंबीररावांच्या गळ्याची घाटी दाटून आली थंडीने गोठल्यासारखी. न उलगडणारी विचित्र कोंडी त्या दोन वीर मनांवर पसरली. समोर 7-8 पावलांवर उभ्या असलेल्या मशालजींच्या रोखाने तरातर चालत छत्रपतीने त्याच्या हातची मशाल आपल्याकडे घेतली. तसेच हंबीररावांसमोर येत फरफरती मशाल आपल्या मुद्रेजवळ नेत दुखऱ्या कळवळीने ते म्हणाले, बघा मामासाहेब, आमची नजर बंधूंना जरबेत ठेवणारी दिसते की मायेत ठेवणारी? हंबीरराव गडबडून गेले. आपल्या धन्याचा तडक स्वभाव त्यांना माहीत होता. मनात असते तर रामराजांना त्यांनी थेट कैदेतच टाकले असते.
आणि त्या बाबीने कुणाचीही रदबदली ऐकूनसुद्धा घेतली नसती. मशालीच्या फरफरीत मिसळत छत्रपतींचा घोगरा साद हंबीररावांच्या कानी आला. असते तर आबासाहेबांनी जे केलं असतं तेच आम्ही करणार आहोत आमच्या रामराजांसाठी. त्यासाठीच तुमच्याकडं एक मागणं घालतो आहोत आम्ही मामासाहेब. मागणं हा शब्द ऐकताच हंबीरराव चपापले. आता समोर काय येणार यासाठी ते माग घेऊ लागले. मासाहेबांच्या वागण्यानं जेव्हा जेव्हा काय करावं हा प्रसंग आला आमच्यासमोर तेव्हा तुम्हीच पाठराखणीला धीरानं उभे राहिलात. छत्रपती म्हणून नव्हे तर रामराजांचे दादा महाराज म्हणून आम्ही मागणं घालतो आहोत. मामा, तुमची मुलगी भोसल्यांच्या कबिल्यात आणावी म्हणतो आम्ही, बाळराजांच्यासाठी. हे असे काही समोर येईल याचे भान नसलेले हंबीरराव समोरच्या धन्याकडे बघतच राहिले. कधी काळी सरलष्करीची मानवस्त्रे खांद्यावर ठेवणारे थोरले तर समोर उभे नाहीत असाच त्यांना भास झाला. त्यांना गुमानच बघून महाराजांनी झटकन भाषा पालटत आवाहन घेतले. शब्द द्या आम्हास सरलष्कर. जी, दिली आमची घरसोबा बाळराजाचं कुकुलेवाय, आन वाघजाईची. कुलदेवतेची साक्ष ठेवत शब्द देऊन हंबीरराव महाराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले. त्यांना तसेच थोपवून खांद्याशी लावीत महाराज म्हणाले, तुम्ही रामराजांचे सासरे झालात तरी आमच्यासाठी मामा आहात तसेच असा. सजल्या रायगडावर रामराजांचे लग्नकार्य थाटात संपन्न झाले. वाजत गाजत हंबीररावांची कन्या ताराऊ भरल्या शिगेचे माप लवंडून भोसल्यांच्या घरात आली. नव्या वधूचे नाव जरी सीताबाई ठेवण्यात आले तरी सर्वजण तिला माहेरच्या नावाने ताराऊच म्हणू लागले. या शुभकार्याची सांगता झाली नाही तोच महाराज वाट बघत होते ती खबर रायगडावर पोहोचली. जंजिरा भागात टेहळ घेत फिरणारा विश्वास मुसेखोरेकर छत्रपतींना रुजू होत जोहार देऊन म्हणाला, कोंडाजी फर्जण हबशाच्या जलकोटात घुसलं महाराज. संगट 50 डुया आहेत. लई कसबाच्या चालीनं राजरोस भिडल्यात कोंडाजींची माणसं जंजिऱ्याला. थेट चाकरीच धरली आहे त्यांनी हापशाची. कुणी पाचरूट म्हणून, कुणी भडकी दुरुस्त करणारं सुतार म्हणून, कुणी चुन्याच्या घाण्या फिरवणारं घाणारी म्हणून जंजिऱ्यावर पाऊल ठेवलंय. ते ऐकताना चर्येवर समाधान पसरलेले छत्रपती पुटपुटले, आमच्या ताराऊंचा गोमटा पायगुण आहे हा. जोहार देत विश्वास रामोशी निघून गेला. जंजिऱ्याबाबत निर्धास्त झालेल्या छत्रपतींनी काही बेताने पेशवे निळोपंतांना याद घेतले. पंत, आमच्या कबिल्याची गड उतारीची व्यवस्था तुम्ही जातीनिशी बघा. गांगोलीला जायचं म्हणतात त्या. समोर पेश झाल्या पेशव्यांना महाराज म्हणाले, बाळंतपणासाठी गांगोलीच्या निवांतवाड्यावर जाण्याचे येसूबाईंच्या मनाने घेतले होते. खरे तर निवांतपणापेक्षा त्यांना माहेरच्या शृंगारपूरची भावेश्वरी जवळ येणार हा दिलासा यात होता. कारण खुद्द शृंगारपुरी जाणे त्यांना शक्यच नव्हते. जी म्हणत निळोपंतांनी छत्रपतींच्या आज्ञेला दुजोरा दिला. काही बोलण्यासाठी निळोपंत खोळंबलेत हे ताडलेले महाराज त्यांना चाल देण्यासाठी म्हणाले, बोला, काय आहे? महाराज, नगरहून शहजादा आझमनं हसन खानास सैन्यबंदीनं धाडला आहे. आपण घाटबंदी केल्याचं हेरून कोकणवर येण्याचा बेत पालटून हसन खान सासवडखोरीकडं सरकला आहे. आपल्या पुरंदरतर्फेच्या मनसबदार शेख इब्राहिमशी बोलणी लावून त्याला फितव्यानं फोडण्याचा प्रयत्न चालला आहे खानाचा. महाराज अस्वस्थ झाले, तरीही शांतपणे म्हणाले, पंत, इब्राहिम भोवती आपले विश्वासाचे खबरगीर पेरा. जी, पुण्याजवळचा पेठ शिवापूरचा कसबाही बहादूर खानानं लुटला आहे स्वामी. निळोपंतांनी दुसरी कटू बाबही महाराजांच्या कानी घातली. ठीक आहे. पेशवे, पुण्याच्या सरसुभा दामाजी रघुनाथांना
तातडीनं हारकारा द्या. गनिम जोरावारीनं टापांखाली घेणार आहे प्रांतपुणे. त्यास अहोरात्र फिरते राहण्यास लिहा. 2 मोगली कुमकांचा मेळ पडणार नाही याची खबरदारी घेण्याची समज द्या. जी. निळोपंतांना आपल्या स्वामींचे थंडे शांत निर्णय घोटाळ्यात टाकीत होते. स्वामी फिरंगी विजरई ताव्हेरानं कोळवलवर कोट बांधून पुरा केला. थोरल्या स्वामींची या कोळवलवर फार नजर होती. महाराज विचारात गेले. फिरंग्यांचा नवा विजरई आपली कर्तबगारी लिस्बनला आपल्या बड्या दरबारला रुजू करण्यासाठी उचल घेणार हे साफ झाले होते. पंत, आपल्या कारवार तर्फेच्या सुभेदारास असेल त्या कुमकेनिशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे हे कळवा त्यास. पंतांच्या ध्यानीमनी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्यांविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांनी टोपीकरांची एक बाब पुढे घेतली. मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झालेत स्वामी. कोण वजेनं? नागोठाण्यात गैरअमल करणाऱ्या हबशांना मदत करता असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाजींनी गोऱ्यांची 2 गलबतं नागोठाण्याच्या बंदरात अडकवून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर घायकूत करताहेत. निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गनिम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा. जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे. जी. कुतुबशाही दरबारकडून एक नजराणा आला आहे स्वामी. 4 लाख पगोड्यांच्या तबकाचा. महाराज हसून निळोपंतांना म्हणाले. तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगीराविरुद्ध खडे ठाकावे यासाठी केलेली. आमच्या अभिषेक समयीही एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्याच्या काठीनं साप मारणं हे तर राजकारणच आहे. शहाला पोच देऊन कळवा. दिला दोस्ताना पावला. समयास आम्हाला माणूस बळ लागेल. दख्खन पैशानं नव्हे तर माणूस मिळानं राखणं आहे. 4 दिवस उलटले. मुहूर्ताच्या ठरल्या दिवशी भल्या पहाटे कुणबिणींच्या तांड्यात सरंजामाने जाऊन येसूबाई गडदेवी शिरकाईची ओटी भरून आल्या. गांगोलीला जाणारे पडदाबंद मेणे 7 महालासमोरच्या हमचौकात हत्यारबंद धारकऱ्यांच्या घेरात सिद्ध झाले होते. सकवारबाईंची पायधूळ घेऊन येसूबाई रामराजे व ताराऊ यांच्यासह आपल्या स्वारींच्या दर्शनासाठी बैठकी दालनात आल्या. त्यांच्या संगती आता पार थकलेली, डुईवरची केसावळ साफ चुनेरंगी झालेली, भोसले कुळीची सावली म्हणूनच जिंदगी जगलेली धाराऊ होती. रूपा नावाची एक खास कुणबिणही होती. येसूबाईंना बघताच महाराज 5 पावले पुढे झाले. हाती नेसूचा पदर शेव धरून सुवर्ण कंकणांचा किणकिणाट उठवीत महाराणींनी आपल्या कुंकुबळाला तिवार नमस्कार केला. मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना जवळ घेत समोरच्या खालगर्दनी येसूबाईंशी कसे बोलावे याचा छत्रपती मनाशी मेळ घालू लागले. त्यांना एवढेच म्हणायचे होते, तब्येतीस सांभाळून असा. पण येसूबाईच म्हणाल्या, येऊ आम्ही. स्वारीनं तब्येतीस सांभाळून असावं. जी. कधी नव्हे तो अदबरिवाजी बोल महाराजांच्या तोंडून सुटला आणि ते बोलून गेले. आम्ही येतो आहोत मनोऱ्या पावे तो पाय सोबतीला. विचारांच्या घालमेलीत राहिलेला नमस्कार धाराऊला द्यावा म्हणून तिच्या पायाला हात लावण्यासाठी महाराज झुकले. त्यांच्या टोपावर हात ठेवीत म्हातारी म्हणाली, असू दे र माझ्या लेकरा, तुझ्या पोटाला थोरलंच येणार आहेत. ते ऐकताना कानशिले सरसरलेल्या येसूबाई पाठमोरे होत बाहेरही पडल्या. शिबंदीने वेढलेले मेणे पालखी दरवाजाने आघाडी मनोऱ्याजवळ आले. क्षणभर थांबले आणि गड उतरण्यासाठी चालू लागले. छत्रपतींच्या मनात विचार उठला. आता एकल्या जाता आहात, याल तेव्हा?
भाग 111 समाप्त.